दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. खरं तर दिवाळी अगदी तोंडावर आली आणि आपली सगळीच गडबड लगबग सुरू आहे. त्यात आपल्याला जर कोणी रांगोळ्या काढायला सांगितल्या तर आता आपण सगळंच विसरतो, कारण आपण फ्री हँड रांगोळी काढतो, संस्कार भारती रांगोळी काढतो. पण आज मी टास्क घेऊन आली आहे तुमच्या खास लाडक्या जुईसाठी, आणि जुईला दिलाय ठिपक्यांची रांगोळी काढायचा टास्क. बघूया जुई काय करते. जुईनं सुरुवात केली. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. हॅलो. हाय. आणि जुईला जो टास्क दिला आहे ठिपक्यांची रांगोळी काढायचा, तो तिने सुरू केलाय आणि एक मेने की त्यांना ठिपक्यांची शीट दिलेली नाहीये. सो आता ती कशी ही रांगोळी ही रांगोळी कशी पूर्ण करेल. किती ठिपक्यांची काढायची ठरवली जुई? 10. पण ह्याच्या आधी ठिपक्यांच्या रांगोळ्या काढल्यास की संस्कार भारती रांगोळ्या? दोन्ही काढल्या. भरपूर काढल्यात कर्जतला. ओके. सो आता एक अंदाज घेतलास की काय काढायचंय? आणि हो तसंच. आता काय आता परीक्षेचा पेपर तू फोडला नाहीस ना आधी, त्यामुळे अचानक आता काय करणार. पण मला जमेल का सांग बरं. एक खूप असं खूप नॉनसेन्स जोक मारणार आहे मी. का सांग? कारण स्टार प्रवाहावरती आहे आमची मालिका, आणि स्टार प्रवाहावर आधी एक मालिका होती ठिपक्यांची रांगोळी. तर जुईने सुरुवात केली. तुम्ही बघू शकता 1 2 बापरे 3 4 5 लाईन्स झालेल्या आहेत. दीपाली परीक्षा आहे माझी. परीक्षा पण तू पटकन इझिली क्रॉस करशील असं मला वाटतंय. जुई तुला माहिती ना ठिपक्यांची रांगोळी काढताना एक असतं की जरा एखादाही ठिपका चुकला तर आपली किती मोठी गफलत होते आणि किती मोठ्या डिझाईन्स चुकतात. तो असं कधी तुझ्या बाबतीत किती वेळा झालाय? आणि आता तर सगळेजण संस्कार भारती रांगोळी किंवा फ्री हँड मोस्टली पसंत करतात, तर तुझं असं काय आहे? तुझी अशी कधी फसगत झाली? झालीये ना. कर्जतला 50-50 60-60 ठिपक्यांच्या आम्ही रांगोळ्या काढायचो. ओके. आणि अशी खूप मोठी, तिचं बॅकग्राऊंड पण प्रॉपर भरून वगैरे असं काढायचे. आणि झाली होती एकदा अशी म्हणजे फसगत व्यवस्थितच अगदी. ओके. जुईने एक जुई कॉपी करताना दिसते मला. तिने जो काही मोबाईल हातात घेतला आहे, काय करू अचानक मला परीक्षेला बसवलंय. तिने रांगोळीचे डिझाईन्स समोर ठेवलेले आहेत. पण ठीक आहे, हरकत नाहीये. थोडीशी कॉपी करायला देऊया आपण तिला. हो ना ग, मैत्रीण आहेस ना माझी. हो. पण दिवाळीची तयारी कशी सुरू आहे जुई? कारण आम्हाला माहितीये वसुबारसला तुझं नेहमी एक ठिकाण ठरलेलं असतं. सो तिथे तू म्हणजे दरवर्षी जातेसच. याही वर्षी काय प्लॅनिंग्स आहेत आणि कसं? कारण तिथे तुझं गाणंही असतं, त्या मुलांसोबत किंवा त्या सगळ्या माणसांसोबत एक इंटरॅक्शनही असतं. सो या वेळेला काय आहे आणि कसं करतेस? जाऊन आले मी ऑलरेडी. ओके. तर तुला तर माहिती आहे डोनेशन वगैरे तेही सगळं झालं देऊन ह्या वर्षी. आणि ह्या वर्षी 25वं वर्ष होतं आमच्या पूर्ण ग्रुपचं. आणि तसे आम्ही छान जाऊन खूप धमाल केली, आजी आजोबांबरोबर मजा केली. आणि ह्या वर्षी मी एक छोटासा जरा प्रयत्न केला असा की तिकडच्या आजी आजोबांच्या डिनर म्हणजे लंच हॉलसाठी मी इन्व्हर्टर गिफ्ट केलंय. अरे वा. सो त्यांना जरा व्यवस्थित जेवताना वगैरे तिथे. पण किती वर्ष झाली आहेत जुई तुला तिथे? मला तिथे 22 वर्ष झाली आहेत जाऊन. आमच्या पूर्ण टोटल टीमची 25वी हे होती ह्यावेळची ट्रिप. ओके. तर तू याच लुकमध्ये दिसते. पाठी आपल्याला हा त्यांचं घरही दिसतंय ठरलं तर मग मधलं. सो तिथे कंदिलेही आहे आणि तिथे सजावटही आहे. सो इथे दिवाळीचं शूट सुरू झालेलं आहे आणि दिवाळीचे फटाके फोडायला सुरुवात झाली आहे. हो म्हणजे मालिकेत फटाके आमच्याकडे फुटतच असतात ना नेहमी. मला ऑलरेडी वाटतंय की मी माती खाल्ली आहे. यावर्षीची दिवाळी कर्जतला सेलिब्रेट करणार आहेस? और हो, प्रत्येक दिवाळी कर्जतलाच असते माझी. सुट्टी ही मिळाली आहे तशी? हो. त्यासाठीच दुप्पट काम सुरू आहे आता. जोमाने काम सुरू आहे. आणि विदाऊट एनी कंप्लेंट्स काम सुरू आहे, कारण सगळ्यांनाच घरी जायचंय.
पण मालिकेत दिवाळीचं सध्या काय सुरू आहे? आणि आता तर म्हणजे वेगवेगळे ट्विस्ट अँड टर्न्स येतातच आहेत, पण ही दिवाळी तुमच्या ठरलं तर मग मधली कशी असणार आहे? खूप धमाकेदार आहे ह्या वर्षीची दिवाळी आमची. आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ऍक्च्युली बघायलाच पाहिजे की ती का धमाकेदार असणार आहे. माती खाल्लेली होती. एक ठिपका चुकल्यावर जे काही होतं तसं आता इथे झालेलं आहे. पण इथे सेटवरही तुमची सुरुवात होते जुई, म्हणजे सेटवर म्हणतात ना की आता तसंही तुम्ही कुठलाही सण असलात की सेटवर असतात, पण आता तुम्हाला सुट्टी असेल दिवाळीला, पण त्याच्या आधी सेटवरचे काही प्री प्लॅन्स असतील, तुम्ही मैत्रिणी मिळून आता सगळेच बिहाइंड द कॅमेरा म्हणते मी, मोनिका आहे किंवा प्रिया, आम्ही तसे तर यांना धमाल करतच असतो ह्या सगळ्या सीन्स मध्ये. आणि आमची मुलींची तर खूपच मजा सुरू असते काय ना काय. या वर्षी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मोनिकाचं बाळ आहे आमच्या बरोबर आणि वृंदाची ही पहिली दिवाळी आहे. येस, त्यामुळे त्या दिवाळीचं तर आमचं सेलिब्रेशन सुरू झालंच आहे. तुम्हाला पण मिळालेले असतीलच गोष्टी. तर आम्हाला पण छान गिफ्ट मिळाली आहेत वृंदाकडून. येस, आणि सुरुवात आमची तेव्हाच झाली आहे. सो आता खाणं पिणं वगैरे हे तर प्राजक्ताताई फराळ आणेल वगैरे अशा काय काय गोष्टी आहेतच. सो तसं आम्ही करतो. आणि होतं कसं ना, जेव्हा आपल्याला असे सगळे सीन्स असतात ना, खूप हेवी ड्रामा असतो ना, मोठे मोठे सीन, तेव्हा आम्हाला ऍक्च्युली वेळ पण मिळत नाही ग मजा बिजा करायला काही. राईट, कारण बँक बनवायची असते, सुट्टी घ्यायची असते म्हणून. त्यामुळे बघायचं आता कितपत. बट आम्ही मुलींचं आमच्या रूम मध्ये आम्ही खूप चालू असतं काय काय. पण जुईला फराळामधली आवडणारी गोष्ट कुठली आहे? मला आईच्या हातचा चिवडा आणि चकली. ओके, शंकरपाळ्या पण मम्मा करते ते मला सगळं आवडतं. पण तुमच्याकडे असा कुठला वेगळा फराळाचा पदार्थ बनवला जातो गडकरींच्या घरी? हो, आमच्याकडे जे कानोले बनवले जातात ना, ते खूप खास असतात आणि खूपच म्हणजे त्याला काय म्हणतो, मेहनत पण खूप आहे त्या कानोल्यांना. ओके, पण तेही तूही बनवतेस, आईकडनं शिकलीस? मला येतात, मी करायचं म्हणजे पूर्वी. अगं हल्ली काय होतंय, मला इतकं गिल्ट येतं ना त्या गोष्टीचं की मी नुसतीच जाऊन खायला कर्जतला आयती जाते, काहीही मम्माला मदत नसते माझी. पण जर मला वेळ असेल तर मला हे सगळं नक्की मी तिला हेल्प करायचे पूर्वी. आता तू आणि बाबा मिळून आहे, कारण तुमचं संगीतावरचंही एक वेगळं विशेष प्रेम आहे. सो दिवाळीत असं काही तुम्ही प्लॅन करता? जसं गणपतीत तुम्ही एक पूर्ण तुमची एक मैफल असते पूर्वी म्हणजे आम्ही जवळजवळ 20-1 वर्ष लोकमतच्याच आम्ही कोलॅबरेशन मध्ये कर्जतला जवळजवळ 20 वर्ष आम्ही आमच्या कपालेश्वर मंदिरात दिवाळी पहाट करायचो. मी तिथे गायचे आणि खूपच धमाल. म्हणजे की आदल्याच रात्री सगळे आर्टिस्ट आमच्या घरी यायचे, राहायचे आणि रात्री पण जागरण करून रिहर्सल्स व्हायच्या, सगळ्यांची एकत्र जेवणं व्हायची. आणि मग सकाळी लवकर उठून 5:30ला आम्ही कपालेश्वराच्या मंदिरात जायचो आणि शार्प 6 वाजता आमचा कार्यक्रम सुरू व्हायचा, फॉलोड बाय सट्टूचा वडापाव. असं सगळं आमचं छान सेलिब्रेशन असायचं. आणि गेली अनेक वर्ष ते केलं नाहीये मी, त्यामुळे मी ते मिस करते. बट दिवाळी पहाटची एक कर्जतला वेगळी मजा असायची अर्थात. आणि पूर्वी ना खूप थंडी असायची ग, आता काही थंडीच वाजत नाही. कर्जतला सकाळी पहिला फटाका फुटला आपल्या ह्याचा, खूप धमाल यायची, खूप थंडी आणि ते उठणं नकोसं वाटायचं अंगाला लावणं. बट आता तर काही तसं थंडीच नाही उरली आहे. पण तशी सगळी धमाल प्रॉपर गावातली ना, मी कर्जतला सगळी खूप मजा करते ही. अशी लहानपणीची, कारण अर्थात तू लहानपणापासून, तुझ्या वडिलांनीही आम्हाला सांगितले, तू लहानपणापासून ते शोज करायला स्टार्ट केलंच आहेस वडिलांच्याच साथीने. सो लहानपणीची अशी एखादी दिवाळीतली स्पेशल आठवण, कधीतरी आपण फटाक्यांना घाबरल्याची आपली एक वाईट आठवण असते, किंवा कदाचित आपल्या काही चांगल्याही आठवणी असतात दिवाळीतल्या, आपल्या घरातल्या असू देत, मित्रमैत्रिणींसोबतच्या असू देत. कुठली दिवाळी असं स्पेशली लक्षात राहिली आहे? सगळेच म्हणजे दिवाळी सण मला खूप व्यवस्थित लक्षात आहेत. पण मी फटाके आजही लावत नाही, कारण मला फुलबाजांचीही भीती वाटते. मला भुईचक्र माझी फुटतात, अनार लावलेलेही फुटतात, त्यामुळे मी त्या नादीच लागत नाही. बट सगळ्यात कॉमेडी आठवण आहे म्हणजे लहानपणी एक वेळ आपण असं काही केलं ना तर मानू आपण. आता 2 वर्षांपूर्वी मी, माझे भाऊ, सगळे बहिणी आम्ही मिळून काय केलं असेल, रात्री सगळे आई बाबा झोपायला गेल्यावर 11:30 पावणे 12 वाजता आम्ही नागगोळ्या लावल्या.
आणि आम्ही इतक्या नागगोळ्या लावल्या सगळ्यांनी मिळून. आणि काय माहिती, मी लिटरली असे शेकोटीला बसल्यासारखे बसून नागगोळ्या लावत होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे आजारी पडलो धुराने, सगळ्यांना थ्रोट इन्फेक्शन. आणि आमचं असं झालं, आपण का केलं असेल असं. पण कधी कधी केलं होतं आणि हे अगदी 2 वर्षापूर्वी. आणि इतका ओरडा पडला होता आम्हाला, कारण झाडून सगळे दुसऱ्या दिवशी आवाज बसलेले सगळ्यांचे, घशामध्ये थ्रोट इन्फेक्शन, ताप. म्हणजे आमचं असं झालं की आपण काय, हे काय वय आहे का आपलं असं तरी वेडेपणा करण्याचं. भाऊबीजही जोरात साजरी होत असेल, कारण कझिन्स तुझे खूप आहेत. आपण नेहमीच आत्ताही आपण गणपतीत त्यांना भेटलोच सगळ्यांना, आणि ती धमाल आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण भाऊबीज स्पेशल असं काही मागणी, डिमांड असते, आणि तुझे भाऊ असे आहेत ना, खूप छान आहेत, असे डिमांडिंग आहेत, आणि तो तुला त्रास देणारेही आहेत. अगं पण इतके ते काही मागण्याच्या बाबतीत ना खरंच म्हणजे खूप बोर आहेत. आता 2 दिवसापूर्वीपासून मी सगळ्यांना मेसेज करते, तुम्हाला काय हवंय सांगा, काय हवंय सांगा. तर एकाचं म्हणणं तर काय नको ग, तू ये फक्त. म्हणजे इतकं अगदी असं दाखवणं चाललंय की काय नको जुईताई, तू ये फक्त. सो मीच आपली विचारतीये की सांगा काय काय, आता बघायचं काय करायचं. काय आयत्या वेळेला गेल्यावर असं तू दिल्यावर असं तुला ओरडत नाही की हे काय आणलंय आणि आम्हाला काही वेगळं हवं होतं? कधीच नाही असं झालेलं. आणि नाहीतर मग काय करायचं ग, जीपे. इझिएस्ट ऑप्शन, इझिएस्ट म्हणजे त्यांना जे हवंय त्यांचं त्यांना घेता येतं. बट आणि मला सगळ्यात मजा येते ना की माझे भाऊ मला जे गिफ्ट देतात ना ते खूप दरवर्षी छान उपयोगी पडेल मला असंच असतं. आणि आमच्याकडे ना असं कोणाचंच काही नाही की हे काय दिलंय वगैरे, कधीच नाही होत असं. वी आर लाईक हॅपी की आम्हाला दिले गिफ्ट. पण कधीतरी मजा घेतली असेल ना भावांनी, सगळ्या भावांनी मिळून तुझी मजा घेतली असेल? कधीच नाही, ह्या बाबतीत कधीच नाही. आय एम ब्लेस्ड. माझे भाऊ खूप त्या बाबतीत जुईताईला ऍक्च्युली ते जपणार आहेत. वा वा वा. सगळे धाकटे आहेत पण ते मला धाकटी असल्यासारखं वागवतात आणि जपतात. वा, छान. किल्ले बनवायचो आम्ही पूर्वी. अरे हा, आणि जबरदस्त किल्ले कर्जतला. आणि एक वर्षी आठवणीत राहिलेली दिवाळी हीच होती. आम्ही छान किल्ला बनवला होता. आणि पूर्वी ना ते मोठे 2 किलोचे पॉन्ड्सचे मेटलचे डबे यायचे. तर तेव्हा किल्ला वगैरे बनवून झाला छान, सगळं 4-5 दिवस होता. आणि तुळशीचं आपलं तुलसी विवाह लास्ट डे असतो ना, तोपर्यंत तो किल्ला ठेवला होता. म्हटलं चला आता काय करायचं, किल्ला आपल्याला तोडायचा आहे. तर आम्ही त्या किल्ल्याच्या एका टनल मध्ये तो मेटलचा डबा भरून त्याच्यात सुतळी बॉम्ब लावला. आणि तो जो काय ब्लास्ट झाला ना, त्याने माझ्या काकाच्या घरात सगळा चिखल, माती, सगळं खूप खूप म्हणजे मावळे पण उडाले होते घराच्या घरात. फारच वाईट, फार वाईट म्हणजे. आणि नंतर मग आम्हाला जो काय ओरडा पडला होता सगळ्यांना, लपून बसलो होतो आम्ही सगळे. पण तिकडे तुमची धमाल असेल, कारण तुमच्या इथे एकतर जागा भरपूर आहे. आणि आम्ही 20-20 जण. हा, एक्झॅक्टली, धमालच. पण अजूनही आता मोठे झाल्यावरही किल्ला बनवण्याची ती क्रेज आहे तुमच्यामध्ये? हो, क्रेज अजूनही आहे आमच्यामध्ये. मग प्रत्येक फ्लोअरवर, प्रत्येक दारामध्ये 3-3, 4-4 वेगवेगळ्या रांगोळ्या, सगळ्या अख्ख्या बिल्डिंग भर रांगोळ्या. मग बापरे, असं सगळं करतो आम्ही. वाव, हे खूप महत्वाचं की अजूनही लहानपणीच सगळेच जण करतात, पण मोठे झाल्यावर कुठेतरी आपण आपल्या कामात राहून जातं. पण अजूनही तुमचं कुटुंब असंच जोडलेलं आहे हे बघून खरं तर खूप छान वाटतं. त्यासाठीच तर सण आहेत ना ग. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन साजरे करायचे. आणि वर्षभर आम्ही पण इथे काम करत असतो. माझ्यासाठी हेच एक मोटिवेशन असतं की मला सणाला घरी जाता येईल. की आणि आय मेक इट अ पॉइंट की मी सुट्टी जॅन मध्येच टाकून देते, गणपती, दिवाळी, ह्या सगळ्या आपल्या मेन सणांची. हो दीपाली, मला मदत करशील का? मलाही आता तेच वाटतंय की आता तू दुसरा कलर भरायला घे. आता मला कळलंय की तिने कुठे काय फिल केलंय. खूप परीक्षा घेतली दीपालीने माझी. बापरे बाप, टास्क दिलेला आहे. जे काय स्पीड मध्ये वाटेल तसे रंग भरत सुटलीये. पण जुईला अशी म्हणजे आता आपली रंगसंगती असते ना, तर ड्रॉइंगची आवड असलेल्यांना ते परफेक्ट असं कळतं. तुझं असं काही? आता फार तसा विचार न करताच सगळं भरत सुटलीये. कुठच्याही क्षणी मला सीनला बोलवलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही पण गोड मानून घ्या माझी रांगोळी. प्रयत्न करतोय काय? तुम्ही पण माझी रांगोळी गोड मानून घ्या म्हटलं. हा जो चुकलेला आहे तो मी फिलअप करते. त्याला नाही, आपण त्याला एक वेगळं नाव द्यायचंय. काय ऍब्स्ट्रॅक्ट आहे. ओ माय गॉड, चुकलेला नाही म्हणायचं दीपाली, ऍब्स्ट्रॅक्ट आहे. ऍब्स्ट्रॅक्ट आहे असं म्हणूया आपण. आणि बरोबर तोच मला जुईने भरायला दिला. म्हणजे मग नंतर तू सांगू शकतेस की हा दीपाने भरलेला आहे म्हणून हा चुकलेला आहे. हा समजा फ्लोअर प्लॅन आहे म्हणून बघितलं ना, तर हा तो फ्लॅट आहे जो मॉडिफाय करून 1.5 BHK केला. चला
येतोयस मदतीला. सो अशा प्रकारे Yes, आमचा finally. बाळू पण आलेला आहे आणि इथे बापरे. बाळूला रांगोळीमध्ये खायचं नाहीये बाळा. सो अशा प्रकारे माझी ही 10 ठिपक्यांची रांगोळी झालेली आहे. येस. आणि जुईने खूप कमी वेळात आणि आमची बडबडही एवढी सुरू होती पण तिने कॉन्सन्ट्रेट करून खूप छान रांगोळी काढलेली आहे असं आपण म्हणू शकतो. तुम्ही ती जज करालच. मला आशा आहे की तुम्ही Please ती व्हिडिओ judge खाली करू नका. तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करून मला नक्की सांगा जुईची ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली. आणि प्लस अर्थात तिने काही तिच्या आठवणी शेअर केल्यात लहानपणीच्या, सो त्याही तुम्हाला कशा वाटल्या. आणि जुईला काय विचारायचं असेल तर मला नक्की सांगा जुई. आय होप दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुझी दिवाळी खूप छान मस्त जाऊ आणि हेल्दी जाऊ हीच शुभेच्छा आहेत माझ्याकडे. तुम्हाला पण माझ्याकडनं ह्याच शुभेच्छा. आणि फक्त एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की आपल्या आजूबाजूला प्राणी पक्षी आहेत तर प्लीज 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 फटाक्यांचा वापर नाही केला तर खूप बरं होईल. आणि शक्यतो त्यांची पण काळजी घ्या. आणि तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. येस. थँक्यू सो मच जुई. थँक्यू. थँक्यू.